नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये 6 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातून राज्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक यांच्याबद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील आशा स्वयंसेविकांना आणि अंगणवाडी सेविकांना याचा मोठा लाभ होणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांकडून मोठ्या प्रमाणात केलं जातं। अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या स्थानिक पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करतात। त्या सरकारी योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात, त्याची अंमलबजावणी करतात। या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहेत। अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अनेकदा आपले काम करत असताना प्रवासही करावा लागतो, तसेच स्थानिक पातळीवरती काम करावं लागतं। त्यामुळे एखाद वेळी अपघाताची शक्यता असते आणि अशी जर दुर्दैवी घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सरकारनं या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे। या सेविकांना आता सरकारकडनं 10 लाखांचं विमा कवच दिले जाणार आहे। तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारकडून आता आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे। तसंच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे। राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी एक मोठा दिलासा आहे। तर मग राज्य सरकारने यावरती काय म्हटलंय तेही पाहूयात। राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असं म्हटलंय की आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यात यावं, असं आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। यासाठी प्रतिवर्षी अंदाजे 1,05,00,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलाय। हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येईल। सध्या 75,578 आशा स्वयंसेविका आणि 3,622 गटप्रवर्तक कार्यरत असून यांच्या आरोग्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण जबाबदारी ते सांभाळतात। हे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर मग आशा सेविकांनो आणि अंगणवाडी सेविकांनो, शिंदे सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।